खुलताबाद विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळो अथवा न मिळो, गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहे असा निर्धार सुलतानपूर येथील हरियाली फाउंडेशनचे अध्यक्ष उद्योजक सतीश शुक्ला यांनी केला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारी मिळो अथवा न मिळो, मात्र अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारच आहे। आतापासूनच व्यूहरचना सुरू केली आहे। यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी केलंय। शेतकरी, कामगार, विद्यार्थी यांच्या प्रश्नांची जाण असून गंगापूर खुलताबाद तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले। सतीश शुक्ला यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शवल्याने गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत। शुक्ला यांनी नवा चेहरा, कोरी पाठी, हवी एक संधी असे म्हणून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे। सतीश जगदीश प्रसाद शुक्ला, माझं मूळ गाव देवळाणा, तालुका रत्नापूर, खुलताबाद, जिल्हा संभाजीनगर। सध्या हरियाली फाउंडेशनचा अध्यक्ष आहे मी। सुलतानपूर इथं हेड ऑफिस आहे। सुलतानपूर इथून सगळ्या शेतकरी बांधवांची सेवा होते। बरं, आज तुम्ही जी भूमिका घेतली की मग विधानसभेच्या निवडणूक अगदी ठामपणे लढणारच आहे, हो, तर सर्वसाधारण तुम्ही ज्या पक्षातून काम केलेलं आहे त्या पक्षाने जर तुम्हाला उमेदवारी दिली तर तुम्ही लढणार का, आणि नाही दिली तरी लढणार का? आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवलेला आहे, आणि त्यावेळेस त्यांना काय माहिती होतं किंवा नाही माहिती होतं हे मला माहिती नाही, पण त्यांच्या हाताचा स्पर्श आजही मला जाणवतो। त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की आयुष्यामध्ये तू खूप मोठा होणार आहेस, आणि कदाचित आज त्यांचाच आशीर्वाद आहे का माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस ज्याला खायचे वांदे होते, आज मी इतक्या साऱ्या लोकांची आज सेवा करतो, इतक्या साऱ्या लोकांमध्ये प्रेमाच्या वातावरणामध्ये मी राहतो। पण जर पक्षाने जर संधी दिली तर जिद्दीने लढेल, आणखीन चांगलं काम करेल, परंतु पक्षाने संधी जर नाकारली तर मी माझं मन सुद्धा मोडणार नाही, मी अपक्ष लढण्याची तयारीत आहे। तर थोडक्यात आपला अजेंडा काय राहील? जर लोकप्रतिनिधी म्हणून गंगापूर रत्नापूर तालुक्यातील लोकांनी मला संधी दिली, सगळ्या लोकांचे मी मनोभावे पहिली गोष्ट तर त्यांचं मनापासून आभार मानेल। सगळ्यात महत्त्वाचा माझा अजेंडा राहील शेतकऱ्यांचे जे मूळ प्रश्न आहे, अगदी माती परीक्षणापासून तर मालाच्या विक्रीपर्यंत, ह्या गोष्टीसाठी मी नेहमी अग्रेसर राहील। दुसरा अजेंडा माझा विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी राहील। आज ग्रामीण भागामध्ये जेवढे पालक वर्ग राहतात, ह्या पालक वर्गांना कुठेतरी शिक्षणामुळे, विद्यार्थ्यांच्या त्यांच्या पाल्याच्या शिक्षणामुळे, मजबुरीमुळे संभाजीनगर म्हणा किंवा इतर मोठ्या शहरामध्ये जायची गरज पडते। तर त्या परिस्थितीमध्ये मी आपल्या तालुक्यातीलच ज्या सरकारी शाळा आहेत किंवा ज्या राज्यनियुक्त शाळा आहेत, त्या शाळेमध्ये शिक्षणाचा दर्जा त्या शिक्षकांच्या मदतीने आणखीन कसा चांगल्या प्रकारे। स्टार महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी अमोल काळे, छत्रपती संभाजीनगर।